जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टअप क्लासेसवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी या घटकावर एकूण 25 प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, महिलांचा आशिया हॉकी विश्वकप 2025 कोणत्या संघाने जिंकला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन. चीन या संघाने महिलांचा हॉकी विश्वचषक जिंकला आहे, तर उपविजेता हा भारत ठरलेला आहे. महत्त्वाची माहिती आहे, लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 2, भारत सरकारने कोणत्या तारखेला आयुर्वेद दिन म्हणून घोषित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 23 सप्टेंबर. 23 सप्टेंबर हा आयुर्वेद दिन म्हणून घोषित केला आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, स्क्वॉश विश्वचषक 2025 कोणी जिंकला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारताने स्क्वॉश विश्वचषक जिंकलेला आहे. व खेळाशी संबंधित कोण आहे? अनाहत सिंग या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 4, महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 भारताने कोणत्या देशाला हरवून जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका या संघाला हरवून भारताने वर्ल्ड कप 2025 जिंकला आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, 24वी आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2025 कोठे झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बांगलादेश. प्रश्न क्रमांक 6, नुकतीच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावर कोणाची नियुक्ती झालेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 NS राजा सुब्रमणी. प्रश्न क्रमांक 6 आहे, केंद्र सरकारने रस्ते अपघातात आवश्यक ते लवकर मदत मिळवण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 PM राहत. प्रश्न क्रमांक 8 आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुदुचेरीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 N रंगास्वामी. N रंगास्वामी हे कोण आहेत? तर पुदुचेरीचे मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 9, फ्रेंच ओपन 2026 पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अलेक्झांडर झ्वेरेव हा फ्रेंच ओपन 2026चा विजेता ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 10, 18 वर्षाखालील पुरुष हॉकी आशिया विश्वकप 2026 कोणी जिंकला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारताने 18 वर्षाखालील पुरुषांचा हॉकी विश्वचषक हॉकी आशिया कप जिंकलेला आहे. हॉकी आशिया कप 2026 कोणी जिंकलेला आहे? तर भारताने जिंकलेला आहे व उपविजेता जपान आहे. प्रश्न क्रमांक 11, पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकली आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत. भारताने पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. प्रश्न क्रमांक 12, सॅप महिला चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? कोणती स्पर्धा आहे? तर सॅप SAAF हे सॅप हे महिला चॅम्पियनशिप आहे जी कोणी जिंकलेली आहे? तर भारताने ही स्पर्धा जिंकली आहे. तर याचा उपविजेता आहे बांगलादेश हा उपविजेता आहे. तर बघा, ही सॅप ही स्पर्धा आहे ती दक्षिण आशियाई साऊथ एशियन असोसिएशन ऑफ फुटबॉल ही फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. सॅप महिला चॅम्पियनशिप फुटबॉल खेळाशी संबंधित आहे व ज्याचा विजेता कोण आहे? भारत. प्रश्न क्रमांक 13, राजर्षी शाहू पुरस्कार 2026
कोणाला जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर जयसिंगराव पवार यांना जाहीर झाला आहे. तसेच हा पुरस्कार जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर जाहीर झालेला आहे. ज्येष्ठ लेखक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. तर बघा 2025चा पुरस्कार कोणाला जाहीर झाला होता? जब्बार पटेल यांना 2025चा पुरस्कार जाहीर झाला होता. 2026 कोण आहे? डॉक्टर जयसिंगराव पवार. प्रश्न क्रमांक 14 अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रितू तावडे यांची महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. रितू तावडे कोण आहेत? तर महापौर आहेत मुंबई शहरच्या या महापौर आहेत रितू तावडे. प्रश्न क्रमांक 15 फक्त इथेनॉलवर धावणारे देशातील पहिली कार कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मारुती सुझुकीने इथेनॉलवर धावणारी देशातील पहिली कार लॉन्च केली आहे. प्रश्न क्रमांक 16 भारतातील 100वे रामसर स्थळ सुरहा ताल हे कोणत्या राज्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्तर प्रदेशमध्ये सुरहा ताल हे 100वे रामसर स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 17 फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2026 महिला एकेरीची विजेती कोण ठरली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मीरा आंद्रेवा ही विजेती ठरलेली आहे. कोणती? फ्रेंच ओपन. तर मीरा आंद्रेवा ही कोणत्या देशाची आहे? रशिया या देशाची नागरिक आहे. प्रश्न क्रमांक 18 शैलेश भागवत यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्ञानपीठ पुरस्कार हा शैलेश भागवतजी यांना मिळालेला आहे. हा पुरस्कार 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 19 महिला आशियाई बुद्धिबळ स्पर्धा 2026 कोणी जिंकली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सविता श्रीवास्तव यांनी आशियाई बुद्धिबळ स्पर्धा 2026 जिंकली आहे. प्रश्न क्रमांक 20 10वी ICC महिला T20 वर्ल्ड कप स्पर्धा कोणत्या देशाने आयोजित केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इंग्लंडने ही स्पर्धा आयोजित केली होती. प्रश्न क्रमांक 21 नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2026 मध्ये भारतातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जयपूर हे भारतातील सर्वात आनंदी शहर ठरले आहे. प्रश्न क्रमांक 22 भारताचे 99वे रामसर स्थळ ठरलेले शेखाजिल हे कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, यूपीमध्ये हे उत्तर प्रदेशमध्ये हे शेखाजिल रामसर स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 23 नुकतेच निधन झालेले गिरीश भारद्वाज यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ब्रिजमॅन ऑफ इंडिया कोण आहेत? तर गिरीश भारद्वाज यांना ओळखले जाते. तर मिसाईल मॅन कोणाला ओळखलं जातं? APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 24 आहे फिफा विश्वचषक स्पर्धा 2026 किती देशांनी मिळून आयोजित केला आहे?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तीन देशांनी फिफा विश्वचषक आयोजित केला होता. यामध्ये USA म्हणजेच अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांनी आयोजित केला होता. व फिफा 2026 स्पर्धा कोणी जिंकलेली आहे, तर स्पेन या संघाने जिंकलेले आहे. तर उपविजेता कोण आहे? अर्जेंटिना उपविजेता ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 25वा. 56वी जागतिक ऑलिम्पियाड फिजिक्स 2026मध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 5 पदके भारताने सुवर्णपदके जिंकली आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण 25 प्रश्न बघले. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.